श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा. आता थोडीशी जाणून घेऊया अक्षय तृतीयेला आपण काय करावायचं असतं त्याबद्दल. हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस केवळ सोने खरेदीसाठीच नाही तर नवीन कार्य आरंभासाठी देखील अत्यंत फलदायी ठरणारा मानला जातो. 2026मध्ये अक्षय तृतीया कधी आहे आणि शुभ मुहूर्त कोणता आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. तर मैत्रिणींनो, अक्षय तृतीया हा सण आपल्याला वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजेच दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी साजरा करावायचा आहे. हा सण अतिशय उत्साहाचा किंवा कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे ह्या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा दिवस 4 प्रमुख मुहूर्तांपैकी एक आहे. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की हा दिवस म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दिवस आहे. म्हणून ह्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. तर हा पूर्ण दिवस शुभ असल्या कारणानं आपल्याला ह्या दिवशी पंचांगाची गरज भासत नाही किंवा पंचांग पाहण्याची गरज नसते, कारण पूर्ण दिवस हा शुभ मानला जातो. त्यामुळं कुठलीही शुभ कार्य या दिवशी कोणत्याही वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकतो. हा दिवस पितरांचा सण आहे. ज्या पद्धतीनं अक्षय तृतीयेला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा करतो किंवा त्यांना समर्पित असा दिवस म्हणतो, त्याच पद्धतीने हा दिवस पितरांचा सण म्हणून पितरांना समर्पित असा दिवस आहे. म्हणूनच ह्या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य करावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणावी. या दिवशी केळीचे पूजन करताना खाली गहू ठेवणे. या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात. पत्रावळीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवावा. म्हणजेच काय तर मातीचा घट ठेवायचा असतो. त्यात गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा आणि पाणी घालायचं असतं. घटास सूत्राचे वेष्टन करावे. आता सूत्र म्हणजे काय तर दोऱ्याचा, ज्याला आपण धागा असं म्हणतो, तर त्या धाग्यांनी त्या घटाला वेष्टन करून घ्यायचं आहे. म्हणजे एक धागा त्या घटाला बांधून घ्यायचा असतो. घटाची मग आता हे सगळं साहित्य त्यात टाकल्यानंतर त्याच्यावरती सूत्रांनी वेष्टन केल्यानंतर मग आपल्याला या घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यायचा असतो. म्हणजेच काय पितरांच्या नावाने आपल्याला तो ब्राह्मणाला समर्पित करावायचा असतो किंवा दान म्हणून द्यायचा असतो. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते. म्हणून अक्षय तृतीया हा दिवस शुभतिथीप्रमाणे पितृतिथी देखील आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं हा दिवस शुभ आपण समजतो आणि कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करतो, त्याच पद्धतीनं या अक्षय तृतीया या शुभ दिवशी आपण पितृतिथी म्हणून सुद्धा पितरांना समर्पित असा दिवस, पितरांच्या सेवेसाठी किंवा दानधर्मासाठी म्हणून हा दिवस आपण घालवू शकतो. पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गंगा स्नान, यज्ञ, होम, यवदान, यवभक्षण करावे. पार्वती मातेचा उत्सव सांगता समारंभानिमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू समारंभ करावयाचा असतो. तर पितरांच्या सेवेसोबत भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या सेवेसोबत आपल्याला पार्वती मातेचा उत्सवाची सांगता म्हणून ह्या समारंभ निमित्ताने सगळ्या स्त्रियांनी हळदी कुंकवाचा, सौभाग्यवतींचा जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो तो समारंभसुद्धा या दिवशी आपण करत असतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला अक्षय तृतीयाचा दिवस
पितरांना समर्पित, पितरांचा तर्पण, पितरांच्या सेवा किंवा पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दानधर्म करून घालवायचा आहे. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण लाख मोलाची आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी, आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.